मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये तुमचे संबंधित कामे होत नसतील आणि तुम्हाला न्याय हा मिळत नाही आणि संबंधित अधिकाऱ्याबद्दल तक्रार करायची आहे, पण त्याबद्दल माहिती माहीत नाही, तर चिंता नसावी मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही शासकीय किंवा निम्न शासकीय ऑफिसमध्ये तक्रार कशी करायची याबद्दल माहिती जशी की नंबर 1, कोणत्याही अधिकाऱ्याकडे कशी तक्रार करावी. नंबर 2, तक्रार लिखित का करावी व तक्रारीची पोच घेणे का गरजेचे आहे. नंबर 3, तक्रारीची पोच न दिल्यास काय करावे. नंबर 4, लेखी तक्रारीचे स्वरूप कसे असावे. नंबर 5, तक्रारीमध्ये काय लिहावे. अशी संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण आपल्या अरुणा फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी निलेश, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी आपण बघूया मंडळी, कोणत्याही अधिकाऱ्याकडे कशी तक्रार करावी. मंडळी, जेव्हा तुम्ही कोणत्याही शासकीय किंवा लोकसेवकाच्या ऑफिसमध्ये तक्रार करायला जाता तेव्हा हे निश्चित करा की संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीचे निवारण किंवा कारवाई करण्याचे कायद्याने अधिकार दिले आहेत का. मंडळी, बहुतांश तक्रारदार हे कित्येक प्रकरणामध्ये ज्या विभागास किंवा अधिकाऱ्यास कारवाई करण्याचे अधिकार नाहीत त्यांनाच तक्रार करतात किंवा त्यांना आपल्या मागणीनुसार कारवाई करण्याचे पत्र देतात. तर अशा वेळेस होते काय की संबंधित अधिकारीसुद्धा हेतुपुरस्सर तक्रारीवर कारवाई करण्याचे चुकीचे आदेश देतो. नंतर तुमच्या कारवाईचा निकाल हा रद्द केला जातो. त्याचं कारण असे की ज्या अधिकाऱ्याला तुम्ही तक्रारीचे पत्र दिले होते त्या अधिकाऱ्याला कारवाई करण्याचे सक्षम अधिकारच नव्हते. त्यामुळे इथे तक्रारदाराचा बहुमूल्य वेळ वाया जातो व मानसिक आणि आर्थिक नुकसानीला समोर जावे लागते. तसेच काही शासकीय विभागामध्ये तक्रारीवर कोणतेही कारवाई करत नाहीत किंवा उत्तर देत नाहीत आणि कित्येक महिने, काही प्रकरणात तर कित्येक तक्रारीचे दावे हे प्रलंबितच असतात आणि तक्रारदारांना असे कारण देतात की आमच्या विभागास त्यावर कारवाई करण्याचे अधिकारच नाही आहेत, असे लेखी उत्तर देऊन तक्रारीवर कारवाई करण्याचे टाळतात. यामुळे अनेक तक्रारदाराच्या पदरी ही निराशाच पडते. मंडळी, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास किंवा विभागास तक्रार करत असाल तर त्या विभागाला कारवाई करण्याचे किंवा न्याय देण्याचे आदेश आहेत की नाही, त्यासंबंधीचे परिपत्रक किंवा कायदा वाचून तक्रार करावी. याबद्दल आपण एका उदाहरणामार्फत समजून घेऊया. समजा एखाद्या खाजगी शाळेवर प्रशासक नेमण्याचे अधिकार हे शिक्षण संचालक यांना असतात. मात्र कित्येक जण शिक्षक, उपसंचालक अथवा शिक्षण अधिकारी यांच्याकडूनच तसे पत्रे घेतात, जे नंतर न्यायालयात संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार नसल्याने ते रद्द होतात. मंडळी, काही प्रकरणामध्ये एकाच तक्रारीच्या विषयावर अनेक विभागांना कारवाईचे अधिकार असतात. उदाहरणार्थ, बेकायदा सावकारीच्या प्रकरणात सहकार विभाग तसेच पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार असतात. त्याचप्रमाणे मंडळी, शाळांच्या बेकायदा शुल्क म्हणजेच फीस वसुली विरोधात गुन्हे दाखल करण्याचा अधिकार हा शिक्षण उपसंचालक आणि पोलीस विभागालाही असतो. त्यामुळे आपण एकाच वेळी दोन्ही विभागांना तक्रार देऊ शकतो. त्याचं कारण असे आहे की मंडळी, जर एका विभागाकडून न्याय न मिळाल्यास दुसऱ्या विभागाकडून न्याय मिळण्याचीही खात्री असते. मंडळी, कोणत्याही शासकीय किंवा लोकसेवकाच्या तक्रार दाखल करताना संबंधित तक्रारदाराने त्याबद्दलची माहिती घेऊनच तक्रार दाखल करायची. तर मंडळी, आता आपण बघूया तक्रार लिखित का करावी व तक्रारीची पोच घेणे का गरजेचे आहे. मंडळी, तक्रारदाराने नेहमी त्याची तक्रार ही लेखी स्वरूपातच करावी आणि त्या तक्रारीची पोच घ्यावी. प्रामुख्याने तोंडी तक्रार देणे किंवा करणे हे कटाक्षाने टाळावे. त्याचे कारण म्हणजे कित्येक तक्रारदार शासकीय विभाग, लोकसेवक अथवा अधिकाऱ्यांसमोर केवळ तोंडी तक्रार देतात आणि कित्येक महिने त्यावर तोंडी पाठपुरावा करत राहतात. मात्र अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची तोंडी तक्रारीवर कारवाई होत नाही. अशा वेळेस जेव्हा न्यायालयामध्ये किंवा जन आंदोलन करण्याचा प्रसंग येतो
त्यावेळेस तक्रारदाराकडे संबंधित विभागास कारवाई करण्यासाठी तक्रार केल्याचा कोणताही पुरावा नसतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे न्यायालय हे पुराव्याच्या आधारेच चालते आणि म्हणून अशा वेळेस तोंडी तक्रारीची कोणतीही किंमत राहत नाही आणि त्याची मोठी किंमत ही तुम्हालाच मोजावी लागते. मंडळी, तक्रारदाराने अर्जाची मूळ प्रत ही शासकीय कार्यालयातच जमा करावी म्हणजे इनवर्ड करावी. मूळ अर्जाची झेरॉक्स काढून त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा क्लार्ककडून पोच किंवा त्यालाच आपण म्हणतो रिसिव्ह कॉपी घ्यावी आणि क्लार्ककडून पोच किंवा रिसिव्ह कॉपी घेताना त्यामध्ये खालील गोष्टी नमूद केलेल्या आहेत का याची खात्री करावी. नंबर 1, ज्या दिवशी तक्रार दिली आहे त्या पोचपावतीवरती दिनांक आहे की नाही. नंबर 2, क्लार्कची सही. नंबर 3, आवक क्रमांक. नंबर 4, संबंधित विभागाचा शिक्का. या गोष्टी पोचपावतीवरती बरोबर आहेत की नाही याची खात्री करावी. म्हणजे आता आपण बघूया तक्रारीची पोच किंवा रिसिव्ह कॉपी न दिल्यास काय करावे. मंडळी, सर्व शासकीय विभागांना तक्रारीची पोच देणे कायद्याने बंधनकारक आहे आणि जर ते पोच देण्यास नकार देत असतील तर त्याच दिवशी तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना व त्या विभागाच्या मंत्री तसेच इतर सर्व वरिष्ठ कार्यालयांना त्यांच्या ईमेल आय डीवरती मेल करायचा आहे. त्या मेल आय डीवरती खालील दिल्याप्रमाणे विषय हा लिहायचा आहे. जसा की आदरणीय सर किंवा मॅडम, आज मी डॅश डॅश डॅशमध्ये तक्रारदाराचे नाव डॅश डॅश या कार्यालयात तक्रार दाखल करायला गेलो असता मला संबंधित तक्रारीची कोणतीही पोच देण्यात आली नाही म्हणून मी ही तक्रार आपणास पाठवत आहे, याची दखल घ्यावी ही विनंती असे लिहून तुमच्या तक्रारीचा विषय त्यामध्ये जोडायचा आहे आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठांना सांगितल्याप्रमाणे मेल करायचा आहे. मंडळी, येथे जर तुम्हाला पोच दिली नाही तर तुम्ही त्याची तक्रार मेल आय डीने किंवा पोस्टाने लिखित स्वरूपामध्ये पण करता येऊ शकते. मंडळी, आता आपण बघूया लिखित तक्रारीचे स्वरूप कसे असावे. मंडळी, जर तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा विभागाला तक्रार करत असाल तेव्हा लेखी तक्रारी स्वरूपाबद्दल खालील मुद्दे हे लक्षात ठेवूनच तक्रार दाखल करावी. नंबर 1, प्रति लिहून त्याखाली अधिकाऱ्याचे नाव किंवा विभागाचे नाव व पूर्ण पत्ता इत्यादी लिहावे. नंबर 2, त्यानंतर प्रेक्षक असे लिहावे आणि त्याखाली स्वतःचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित टाकावा. तसेच जर तुमच्याकडे ईमेल आय डी असल्यास तो नमूद करावा आणि शेवटी तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा लिहावा. नंबर 3, त्यानंतर विषय असे लिहून अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्या तक्रारीचा विषय मांडावा. त्यानंतर मुख्य तक्राराची सुरुवात करावी. तर अशा प्रकारे लेखी तक्रारीचे स्वरूप असणे गरजेचे आहे. मंडळी, आता आपण बघूया तक्रारीमध्ये काय लिहावे. मंडळी, तक्रारदाराने हे लक्षात ठेवावे की केवळ संबंधित अधिकाऱ्यांकडे आपल्यावर झालेला अन्याय अथवा संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्तव्याबाबत केवळ कायद्याची कलम किंवा संबंधित कायद्यानुसार हे स्पष्ट करावे की होणारा अन्याय हा कसा बेकायदेशीर आहे याचाच केवळ संदर्भ द्यावा व त्यानुसार जी काही घटना घडली आहे किंवा अन्याय झाला आहे तो कायद्यानुसार बेकायदेशीर आहे आणि त्या विरोधात कारवाई करणे कसे गरजेचे आहे किंवा बंधनकारक आहे असे नमूद करून केवळ कायद्याला अनुसरूनच तक्रार करावी. विनाकारण इतर गोष्टी त्यामध्ये लिहिण्याचे टाळावे. कारण मंडळी, नंतर हीच तक्रार न्यायालयात होत असते किंवा विविध आयोगात मांडली जाते आणि मग अशा वेळेस ती जेवढी संक्षिप्त आणि मुद्देसूद असते तितक्याच प्रभावीपणे मांडण्यास व तुम्हाला न्याय देण्यास शक्य होते. म्हणूनच तुम्ही भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार जर करत असाल तर कायद्याला धरूनच ती तक्रार दाखल करावी. मंडळी, कोणत्याही कार्यालयाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार कोणतेही निवेदन, अर्ज व तक्रार याबाबत संबंधित विभागाने 30 दिवसामध्ये संबंधित तक्रारीचे उत्तर देणे ही अपेक्षित किंवा बंधनकारक असते. तर मंडळी, ही होती शासकीय कार्यालयामध्ये तक्रार कशी दाखल करायची याच्याबद्दल माहिती. मी आशा करतो की आजची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल आणि जर
माहिती संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया, कमेंट्स, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये. धन्यवाद.